त्या मंदिर हे वडिलोपार्जित आहे साहेब आमचं. अनादी कालापासून केव्हा चालत आलं आहे काय नाही हे आम्हालाही माहीत नाही. वडिलोपार्जित आहे, हे जुनं आहे. ज्यावेळी आमच्या खासदार साहेबाचं लग्न झालं त्यावेळेस इथं यायला रस्ता पण नव्हता. त्यावेळेस त्याने लग्नाला नवरा बायको आल्याच्या नंतर आम्ही कसं तरी रोड नव्हता, कशी तरी त्याची जीप आणली आणि त्याची आई होती सोबत, पंचायत समिती मेंबर होती त्यावेळेस आई. त्याच्या आईनं प्रश्न निर्माण केला आणि रोजगार हमीमध्ये आमच्या इथं रस्ता नव्हताच, पण हे रस्ता त्याच्या आईनं मंजूर केला आणि हे पूर्ण रस्ता झाला. आता चांगली रस्त्याची सोय झालेली आहे, लाईटची पण सोय झालेली आहे आमच्या इकडं. काही अडचण नाही येणाऱ्या भाविकांना आमच्या इकडे यात्रेला. चांगले लोक भाविक लोक इकडे येते तर रस्त्यामुळं मंदिरामुळं परिसर चांगला सुधारणीत हे केलेला आहे. आणि ही नदी असल्यामुळे जिकडून तिकडून पाणी आहे, एकच रस्ता येण्याकरता आणि तेही कच्चा होता, पाऊलवाट होती, चिखल व्हायचा, वाहन वगैरे यायचं नाही. त्याच्यामुळं साहेबानं इथं आईनं रस्ता दिल्याच्या नंतर मग भविष्यामध्ये साहेब आता खासदार झाल्याच्या नंतर मग या रस्त्याला स्वतः निधी आणून ह्या रस्त्याचं मजबूतीकरण करण्याचं काम ते झालं. आणि नंतर सभागृह नव्हतं इथं, निवारा नव्हता कसल्या प्रकारचा भक्त लोकांना राहण्याकरता. म्हणून साहेबानं काय केलं की आम्हाला एक त्या ठिकाणी सभागृह, की ऊन त्रास ऊन हो पाणी आलं काही आलं तर म्हणून त्या ठिकाणी एक सभागृह दिलं. आता ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस फडणवीस साहेबांना आम्हाला त्यावेळेस 10 कोटी रुपये दिले. आणि साहेबाचं कुलदैवत असल्यामुळं साहेब वारंवार इथं फॉर्म भरण्याच्या अगोदर येतात, दर्शन घेतात. ती जुन्या गावातल्या मंदिराला सुद्धा साहेबानं मारुती मंदिराला 10 लाख, खंडोबा मंदिराला 10 लाख, मरेचं एक मंदिर आहे त्याला 10 लाख, गणपती मंदिराला 10 लाख. आता कामं चालू होतं गावामध्ये. पुन्हा रस्त्याच्या माध्यमातून गावामध्ये सुद्धा एक 50 लाखाचे रस्ते.